मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खटाव तालुक्यातील नायकाची वाडी या गावामध्ये पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे तसेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या योगेश जाधव यांचा नागरी सत्कार करण्यात आला। ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात झालेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमाने मंत्री महोदय चांगलेच भारावून गेले। नायकाची वाडी येथील आदर्श नागरिक आणि वडूज बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी श्री लालासो परशुराम जाधव यांचे सुपुत्र योगेश जाधव यांची मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यकपदी निवड झाली। गेले 10 वर्ष अथक परिश्रम आणि अभ्यास करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची ही निवड झाली आहे। या निवडीबद्दल त्यांचा ग्रामस्थ हनुमान जयंती उत्सव समिती तसेच हनुमान देवस्थान ट्रस्टच्या वतीने पंचायत राज मंत्री नामदार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी कंपनी न्याय प्राधिकरण न्यायाधीश मदन गोसावी, सौ सोनिया गोरे, सोमनाथ भोसले, अरुण गोरे, डॉक्टर विवेक देशमुख, विशाल बागल, गणेश गोडसे, सरपंच सौ शशिकला जाधव, उपसरपंच सौ उषा जाधव तसेच मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी बोलताना नामदार गोरे म्हणाले, गेले 20 वर्ष सक्रिय राजकारणात काही गावांनी भरभरून प्रेम दिलं तर काही ठिकाणी कमी जास्त मते मिळाली। कमी मते मिळाली म्हणून नाराज न होता त्यातून प्रेरणा घेऊन काम करत राहिलो। त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत मतांचा उच्चांक झाला। खटाव तालुक्याच्या बहुतांशी पाणी प्रश्न सोडवण्यास यश आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले। युवा उद्योजक महेश जाधव यांनी स्वागत केले। शिक्षक बँकेचे संचालक नवनाथ जाधव यांनी सूत्रसंचालन केले। चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले। आणि आपल्या गावाचे सगळेच नेते बनले। आपण सगळे गावकरी मंडळी सगळ्या महिलांना सगळ्यांनी आपल्या गावकऱ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त केले की आपण माझं स्वागतही केलं, माझा सत्कार केला। त्यासोबत गेल्या जवळजवळ 17 वर्षापासून 18 वर्षापासून मला विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम करताना 16 वर्ष आहे आणि अजून पुढची 5 वर्ष माझ्यासोबत आहे। आणि हे असताना आपल्या गावाला या परिसराला खटाव तालुक्यात फार तालुका आहे। आपण सगळ्यांनी प्रचंड स्वागत प्रेम मला दिलं। साहेब मत किती पडली माझ्या दृष्टीने हे सांगतो कारण जेव्हा मला एका मताची मला गरज होती तेव्हा त्या एका मतात काही कामांनी बेरीज नायकाच्या वडील केली, कधी केली, आता यावेळी भूल केली, पण मताचं कधी भूल नाही। शेवटी ज्या ठिकाणी मत पडलं आहे आपल्याला त्या ठिकाणी आणखी ऊर्जा मिळते या लोकांना आपल्याला करण्यासाठी आणखी नाही करता येईल याचा प्रयत्न करता येतो। आणि कालांतराने कधी गोष्टी अशी निर्माण होते की आपल्या सगळ्यांचा आत्मसन्मान पुन्हा जवळ होतात आणि ते कामातून आणि अनुभवातून सगळ्या गोष्टी होत असतात। त्यामुळे कोणी गावाचं काम केल्यानंतर गावाला द्वेष मत दिलं नाही, कधी द्वेष करायची माझी पद्धत असते। आपण आपल्या कर्तृत्वाने आपल्या कामाने गाव शिकू, गावाच्या गावकऱ्यांची मदत शिकू ही भूमिका पहिल्यापासून ठेवली। म्हणून माझ्या मताधिक्य वाढत वाढत 50,000 गेला। या ठिकाणी आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद। मी कधीच म्हणणार नाही की कमी अधिक करण्याचा विषय, सगळ्यांचा आशीर्वाद ज्ञान अज्ञान दिलेल्या मताने भावाकडून म्हणलं की भाऊजी सुरत होत आहे, आमच्या गावाच्या बाजूची दिवसाची शेती दिसते, आमचं योगदान दिसते, ते भाऊ तुमच्या माझ्यावर काहीच नाही। तुम्ही मला निवडून दिलं नसतं ते झालं नसतं, तुम्ही याचं सगळे तुमचंच आहे। तुम्ही निवडून दिलेला माणूस आपली जबाबदारी पार पाडतो आणि हा महत्वाचा विषय आहे। आपण प्रत्येकाला कुठल्या अपेक्षा निवडून देतो, पण निवडून दिल्यावर त्या अपेक्षा पूर्ण केल्या आल्या, त्याचं काम केलं आलंय हे महत्वाचं राहतं। सुदैवानं तुम्ही ज्याला मदत केली तेवढं कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला। आज भागातलं पाणी भरते, तसंच निवडून दुष्काळ आज मोठ्या 2 महिने झालं पाणी भरते आपल्या खेळावर। अजून एक महिन्याचा वाढत अडचण आणि तिथून पुढे जेव्हा गरज आहे तेव्हा पुन्हा पाणी येणार। पाणी हा विषय त्या भागात पाणी आलं, ज्या भागात आलं यासारखा भाग आहे त्या भागाच्या कामाचा आपण सुरू करू। पलीकडे आपण महिन्यापासून जो पट्टा भागात आला त्याचं काम आता 50% झालंय, अजून 1 वर्षात काम संपलं त्या भागात आपल्या। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी, नायकाची वाडी।
आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।